सिद्धिविनायक हॉस्पिटल आपला अतिरिक्त खेळाडू ताबडतोब आमच्या समालोचन कक्षाजवळ आपण पाठवावा. सिद्धिविनायक प्रणित आपण 8च आलात का आतापर्यंत? 8च जण आलायत का काय? ओके. राजेश आणि अरविंद ही सलामीची जोडी मैदानात. प्रणव या संघाकडनं पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. वाईड चेंडू अवांतर स्वरूपात धावसंख्येचा खाता उघडलाय अतिरिक्त धावेनी. गोलंदाज प्रणित गोलंदाजीचा धुरा सांभाळतोय. हा चांगला चेंडू फ्रंटफुटला पुश करतायत. एकदा घोषित आयकॉन खेळाडू राजेश स्ट्रायकिंग बॅट्समन जो आहे तो या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. प्रणव वॉरियर्सचा हा पुन्हा एक चांगला चेंडू परंतु खेळतात एक धावेसाठी घोषित. दोन चेंडू एक धाव. हा चांगला चेंडू डॉट डिलिव्हरी. यावेळी चांगला कमबॅक करतोय गोलंदाज. मधल्या स्टीवर चेंडूला हळूवार सोडतोय. फलंदाज खेळतात शॉर्ट सिली पॉइंटला डॉट डिलिव्हरी. पुढील चेंडू हा चांगला फटका लॉंग ऑनला एक धाव निश्चित मिळते. धावसंख्येत एक धावांची भर पडते. धावसंख्या 4. आता प्रथम समोरले जातोय तो अरविंद. हा सुद्धा अतिरिक्त वाईड. दरम्यान हा चेंडू हा पुन्हा चांगला फटका लॉंग ऑनला एक धाव. बघूया पंचांचा इशारा काय येतोय तो. आणि हा चौकार. या चौकाराने धावसंख्ये 4 धावांची भर परंतु फलंदाजांचा आत्मविश्वास वाढलाय. फ्रंटफूटवर चांगला स्ट्रोक. शेवटचा चेंडू शिल्लक. या षटकातील धावसंख्या धाबलकावर 8, 9 आणि हा वाईड चेंडू आणि धावसंख्ये दुहेरी आकडेमध्ये पदार्पण करते. 10 धावा. आता चांगली सुरुवात म्हणावं लागेल प्रणव वॉरियर्ससाठी. हा चांगला फटका पुश करतात ऑफ साईडला एक धाव घोषित. षटक पूर्ण होत आहे. बिनबाद 11 अशी ठोस सुरुवात. सिद्धिविनायक हॉस्पिटलकडे अलंकार हा एकमेव खेळाडू आहे जो पूर्ण सामन्यामध्ये ही चावी आहे या संघाची. ही मुख्य दिवार आहे आणि तोच गोलंदाजीसाठी आलाय. आयकॉन अलंकार टू आयकॉन आकाश. राजेश माफ करा. राजेशला राजेश सामोर जातो अलंकारच्या पहिल्या चेंडूला दुसऱ्या षटकातील. हा नो चेंडू लाईन नो +1 दॅट्स द 2 ॲड इन द स्कोर. हा पुन्हा एकदा उजव्या टीच्या बाहेर. वाईड डिलिव्हरी अगेन डिक्लेअर बाय द अंपायर्स. अलंकार थोडा दिशा भटकताना वाटतोय. लागोपाठ हा तिसरा अतिरिक्त चेंडू. दबाव टेन्शन प्रेशर गोलंदाजांच्या चेहऱ्यावरच दिसतंय. हा फुलटॉस खराब आणि वापर करू शकला नाही. एवढा चांगला चेंडू. आज रविवार आहे. लॉलीपॉप भेटला होता खायला तो सुद्धा खाता आला नाही. हा कुठे खेळला असता कुठला फलंदाज परंतु त्यावेळी चुकतोय. दबाव आहे दोघांवरही. अलंकार खरंच मोठी स्पर्धा आपण खेळताय. भानू प्रीमियर लीग 2021ची. हा चांगला फटका आणि हा धावा 2 घोषित. राजेश चांगला कमबॅक करतोय. राजेशकडे एक्सपिरियन्स चांगला आहे. अनुभव चांगला आहे. बघूया आता त्याचं धावात रूपांतर कसं करतोय. हा चांगला फटका यावेळी टॅपचा आणि हा चौकार निश्चित. यावेळी त्यांनी बरोबर फुलटॉसचा चांगला उपयोग केला. मगाची जी चूक केली ती सुधारवली. आता धावांचा वेग वाढलाय. धावसंख्या 21. यानंतर होणारा सामना 71 वर्सेस अमन. आपण नाणेफेकीसाठी ताबडतोब व्यासपीठाजवळ यावं. एक धाव मिळते.
दरम्यान अलंकारचा फुल चेंडू, चांगला फटका ऑन ड्राईव्ह, 2 धावा तर निश्चित मिळतील. आता थोडा इन फॉर्म बॅट्समन म्हणजे बरोबर बॅटवर बॉल येतोय फलंदाज राजेशाच्या, आत्मविश्वास वाढलाय राजेशचा. हा पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या नादात चकतोय. षटक पूर्ण होतंय, परंतु या षटकात फारच महागडे षटक. या षटकात आल्या एकूण 13 धावा, पहिल्या षटकात होत्या त्या 11 धावा, एकूण धावसंख्या 24 बिनबाद. आयकॉन खेळाडू राजेश, काल त्याला 2 चौकार त्यांनी लगावल्यामुळे माननीय श्री संजयजी कदम कामगार नेते यांच्याकडनं 1001 रुपयांचं पारितोषिक मिळालं होतं. तिसरं घेऊन येतोय गोलंदाज नितीन रितेश आणि डॉट डिलिव्हरी. बऱ्याच वेळाने चेंडू निर्धाव पाहायला मिळाला या षटकात. हा पुन्हा लेट कट, सुंदर लेट कट, चांगला चेंडू, चेंडूवर आले, शेवटच्या क्षणी दिशा दिली शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला. 1 धाव घोषित, धावसंख्या बरोबर पोहोचते ती 25 धावा. दोन्ही संघांना हा सामना करो या मरो पद्धतीचा आहे. हा सुंदर चेंडू रितेशचा, जागेवरून क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, चुकतोय फलंदाज. हा डाव्या टीच्या बाहेर वाईड चेंडू. आजच्या दिवसाची खास घटना, जेव्हा गोलंदाजावर प्राईज लागतं गोलंदाज चेंडू वाईट टाकतो. 101 रुपयांचं पारितोषिक आहे रितेश यांच्यासाठी गडी बाद केल्यावर. हा नो, बघूया पंचांचा इशारा काय येतोय. 1+1 नो चेंडू, अवांतर चेंडू. कृपया जे आता बक्षीस लावतील त्यांनी ती रोख रक्कम कृपया आमच्या इथे आणून द्यावी पहिले. हा 1 धाव. बॉलिंग एंडला जर चेंडू लावला असता तर फलंदाज कदाचित धोक्यात असता. बॉल किती शिल्लक आहे? 2 to go नाव, 2 to go. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. राजेश समोर जातोय आणि नाणेफेक केली जाते. या इथे 71 कर्णधार, 71 संघ कर्णधार आणि अमन वॉरियर्स कर्णधार ताबडतोब नावसाठी यावी. आणि हा 1 धाव लेग बाय स्वरूपात. षटक पूर्ण होत आहे. धावसंख्या धाबलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 रन टोटल आफ्टर 3 ओव्हर, 31 विदाउट एनी विकेट. अमन वॉरियर आणि 71 संघ कर्णधार, आपण कृपया नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ यावं. आयोजक अमोल कदम यांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल. कृपया दोन्ही संघ कर्णधार नाणेफेक केली जाते. जरा इकडे बघावं अमोल सर, तुम्ही जरा इकडे. हां येस, टॉस केला जातोय. लेट्स सी हु इज द टॉस का बॉस. निर्णय तिकडे द्यावा, जागेवर निर्णय द्यावा प्लीज. ओके, थोड्या वेळाने निर्णय देण्यात येईल. 71 won the toss and yet to decided what to be taken. आणि हा चांगला फटका, डॉट डिलिव्हरी. आता हळूहळू प्रेक्षकांची संख्या वाढते, दर्शकांची संख्या वाढते. दुसरा चेंडू, धावसंख्या 31 बिनबाद. हा टॅप पद्धतीचा फटका. नो +2 म्हणजे 3 धावा धावफलकावर धावसंख्येत जोडल्या जातील. धावसंख्या 34 टोटल स्कोर 34. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. दरम्यान हा चेंडू हळूवार पद्धतीने पुश करतात ऑफ साईडला, आरामात 1 धाव करतायत. चांगली सूझबूझ दोन्ही फलंदाजांमध्ये, चांगलं सामंजस्य. अरविंद फार सुंदर साथ देतो राजेशला. बिनबाद अशी ठोस सुरुवात आहे. बिनबाद, नो लॉस. 35 धावा. आता मोठे पटके खेळावेच लागतील.
आणि तसा चांगला फटका नो पंचांनी घोषित केलाय. लाईन नो. प्लीज लगेच पंचांना विचारू नका प्लीज, ते यूट्यूबमध्ये बरं वाटत नाही. कुठे इथे तिथे पलीकडे चौकडे लगेच आपण मान्य करावं. चूक झाली, येस चूक झाली. धावसंख्या धाबलकावर 36. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. दरम्यान हा चेंडू राऊंड विकेट मारा करतोय गोलंदाज. फुलटॉस परंतु नीटचा खेळू शकत नाहीयेत. एकच धाव मिळेल. लोअर फुलटॉस होता, मेन फुलटॉस नाही आहे, नाही तर ताबडतोब अपील करतील. थोडं लोअर डिलिव्हरी. दरम्यान हा चेंडू गोलंदाज पुन्हा आपल्या मार्गावर. हा चांगला फटका सरळ बॅटने खेळतायत. 2 धावा घोषित. धावसंख्या धावलकावर 39 धावा. 2 चेंडू शिल्लक शेवटचे. आखिरी 2 गेंदे आना शेष इस मैच की. 5वीं गेंद लेकर गेंदबाज. इस बार अच्छा टैप किया और ये मिलेंगे. देखते हैं अंपायर का निर्णय क्या आता है. 4 रन और इसके साथ 40 का आंकड़ा को छूती हुई टीम टोटल स्कोर पहुंच चुका है स्कोरबोर्ड पर 43. 43 रन. दोनों बल्लेबाज सेट है, जानते हैं मैच की अहमियत को, मैच की इंपॉर्टेंस को. अच्छी साझेदारी अभी तक निभाई है दोनों के बीच और 1 रन के लिए निकल गया रनआउट के रूप में आखिरी गेंद पर विकेट गिरता हुआ. लेकिन टोटल स्कोर है स्कोरबोर्ड पर 43 रन. 43 रन यानी 44 रनों का लक्ष्य. 44 धावांचं लक्ष्य यावेळी बरोबर प्रणवसाठी मिळतंय. प्रणव वॉरियरसाठी. चव्वेचाळीस धावांचं लक्ष्य आहे. 44 इज अ टार्गेट. आता 44 धावांचं लक्ष्य. कृपया एक लक्षात ठेवा, आपलं चेंजेस जे आहे ते आपण सांगितले की नाही, कोणा खेळाडू बदली केलाय ते फार महत्वाचं आहे. पहिली सलामीची जोडी जी फारच महत्वाची आहे. 44 धावा मोठं लक्ष म्हणता येणार नाही. 11 धावांची सरासरी आहे. रोहन सर, रोहन बॉल टाकायला देऊ नका प्रॅक्टिसला प्लीज, कारण की आपल्याकडे आता ढग वाढलेत. आकाशात काळोखाची गर्दी झाली आहे. प्लीज जरा पावसाची चिंता आहे. आपल्याला दिवस रात्र पद्धती सामने खेळवायचे आहेत, पण तो वेळ मर्यादित आहे. आघाडीची जोडी अलंकार आणि आकाश ही पहिली मजबूत जोडी मैदानात उतरली आहे. या दोघांवर बरीच दारोमदार असेल. चव्वेचाळीस धावांचं लक्ष्य. जो या मॅच मध्ये जिंकला तो सेमी फायनल मध्ये पोचला, असंच या सामन्याचं विश्लेषण आम्ही देऊ. जो जीता वही सिकंदर, जो जीता वो पहुंचा सेमीफाइनल के अंदर. चलिए बघूया मॅचची सुरुवात होते. आघाडीचा गोलंदाज राजेश स्वतः आयकॉन खेळाडू आहे. बघा, एक धाव रोखण्यासाठी एकही खेळाडू नाहीये. सिंगल वाचवण्यासाठी, एकेरी धाव वाचवण्यासाठी जवळ कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. एक नवीन योजना. पहिलाच चेंडू हा नो नक्कीच असणार. नो +1. सुरुवातच अतिरिक्त चेंडूनी, अतिरिक्त धावेनी. नो +1. 2 धावांची सुरुवात. श्री गणेशा झालाय. अलंकार सामोर जातोय. हा हळूवार हाताने खेळतोय. सिंगल नक्कीच मिळेल. जवळ कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये.
त्यामुळे टच अँड गो त्या टाईपनीच खेळणार फलंदाज, त्या पद्धतीनेच खेळणार. अजूनही फलंदाजाने एकही चेंडू खेळला नाही. समोर फलंदाज जाऊन त्याला काही सांगितलं मला कळत नाही. आता पहिले त्याला एक चेंडू खेळून दे, इकडे तिकडे सोयीकडे एक धाव काढून दे, थोडा मारून दे, मग काहीतरी कळवा निरोप. चला सामना सुरू होतोय. फलंदाज सामोर जातोय. आकाशला यावेळी सुंदर चेंडू, डॉट डिलिव्हरी. हा डिफेन्सिव्ह एवढा पुश, फलंदाज अक्षरशः रक्षात्मक पद्धतीने खेळायला गेले. डॉट डिलिव्हरी. आपला नैसर्गिक खेळ खेळावा, नैसर्गिक. कुठल्या प्रकारे दडपण घेऊ नये. हा टॅप असाच खेळ, यालाच म्हणतात प्रॉपर क्रिकेट. 2 धावा. धावसंख्याचं लक्ष 44 आहे. जर विश्लेषण केलं गेलं तर फलंदाजाचा नरसी खेळ तो खेळावा आणि यष्टीरक्षक मागून बघा सतत टिक 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 सुरू आहे. बरोबर आहे. दरम्यान हा चेंडू हळूवार खेळतोय, एक धाव घोषित. बरोबर दोन्ही संघांना माहिती आहे मॅच किती क्रुशियल आहे. प्रत्येक प्रयत्न केले जात आहेत, सर्वस्व झोकलं जात आहे. हा चांगला खेळतोय, एक धाव घोषित. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेला शेवटचा चेंडू. धावसंख्या धापलकावर 7 धावा. प्रत्येक षटकात हव्यात 11 धावा. धावसंख्या 7. शेवटचा चेंडू. आम्ही आपल्याला वाटला स्कोर सांगतो. पहिल्या चेंडूवर 1 धाव, नंतर डॉट. ओके, थँक्यू, धन्यवाद. चला पुढील चेंडू, शेवटचा चेंडू. हा 1 धाव नक्कीच घोषित. थर्डमॅनच्या दिशेला षटक पूर्ण होत आहे. धावसंख्या 8. यष्टीरक्षकाच्या हातून झालेली चूक. आता बरोबर 8 धावा झाल्या आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे. ज्यांनी दडपण घेतलं, टेन्शन घेतलं, त्याचा कार्यभाग संपला. 44 धावांचं आव्हान आहे. आता 18 चेंडूत किती धावा करायच्या आहेत ते आपण बघूया. 26 धावा करायच्या आहेत. 18-36 म्हणजे प्रत्येक षटकात हव्यात त्या 12 धावा. प्रत्येक षटकात समीकरण वाढलंय. 12 धावा. प्लीज जरा पंचरोहन आपण वॉर्निंग द्यावी, अन्यथा 2 धावांचा दंड आपण देऊ शकता जर सामन्यात विलंब झाला तर. वेळेचं बंधन आहे, वेळेची मर्यादा आहे. यष्टीरक्षकाला बदलण्यात आणि अजूनही 1 धावा रोखण्यासाठी जवळ क्षेत्ररक्षण लावण्यात आलं नाहीये. काही वेगळी रचना आहे. दरम्यान अलंकार. गोलंदाज प्रवीण, लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय प्रवीण. पहिला चेंडू. ओके, लेट्स स्टार्ट द मॅच. पहिला चेंडू. हा डॉट डिलिव्हरी. पहिला चेंडू थोडा लोअर फुल टॉस. थोडा हातातून चेंडू सुटला होता, त्याचा फायदा उचलू शकत नाही अलंकार. हा पुन्हा ठीकसा ताकदवर नव्हता फटका आणि बाद, निश्चित बाद. डॉट डिलिव्हरी. हा फटका 2 धावांसाठी कुठेही खेळू शकला असता. शॉर्ट पिच, एकतर हलवा ज्याला मराठीमध्ये म्हणतात, हलका चेंडू.
चेंडू विकेट घेणं योग्य नक्कीच नव्हता. आता जेवढे प्रयत्न काय तेवढे करा. फ्री माइंड खेळलं हे चांगलं क्रिकेटमध्ये. बिंदास खेळा. हा चांगला फटका. 2 धावा तर निश्चित बघूया. येस, धावसंख्या 2 आकड्यांमध्ये 10 धावा. 44 धावांचं आव्हान आहे. 34 धावांचं अजूनही लक्ष समोर आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. फलंदाज आहे समोर तो आकाश. चांगला चेंडू. डॉट डिलिव्हरी. 2 धावा घोषित. हो, डिफ्लेक्टेड रन ज्याला म्हटले जातील, परिवर्तित धाव. फलंदाज आकाश याला आता मोठे फटके खेळावे लागतील. त्याच्याकडे चांगली उंची आहे, त्यामुळे तो चेंडू पण लवकर पोहोचू शकतो. हा बघा कडकडीत फटका. आणि हा चौकार काय कार्पेट शॉट आहे. जमीन लगत बुलेट ड्राईव्ह. आजच्या दिवसातला सर्वोत्तम फटका. धावसंख्या धाबलकावर दर्शवतोय ती 16 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. अजूनही दिल्ली फार दूर आहे. अजून चौकारांची आतषबाजी करावी लागेल. मोठे फटके खेळावेच लागतील. चेंडूवर आक्रमण करावंच लागेल. हा चांगला फटका. नक्कीच 2 धावा मिळतील. आणि हा चौकार बरोबर. आता धावसंख्या चालली आहे. या चौकाराने आता खातं बघा काय दर्शवते. धावसंख्या 20. आता 12 चेंडू 24 धावा. जर तुम्ही हिम्मत दाखवली, प्रयत्न केला, तर प्रयत्नांची परमेश्वर म्हणतात. जो दाखवेल हिम्मत तो चुकवेल समोरच्याला किंमत. बघा नक्कीच मोठे फटके खेळावेच लागतील. अलंकार दडपणाखाली धावचीत झाला. गोलंदाज काय प्रज्ञेश उर्फ फिश. अरविंद. गोलंदाज अरविंद. आणि आता पहिल्यांदा समोर जातोय तो फलंदाज प्रणित. प्रणितला सुद्धा मोठे फटके खेळावेच लागतील. हा पहिला चेंडू यॉर्कर पद्धतीचा सुंदर खेळ. सुंदर चेंडू. गोलंदाजी फार टिचून केली पाहिजे. आता 11 चेंडू आणि 23 धावा. 11-23चा सामना. बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. हा चांगला फटका. 2 धावा का 1 धाव बघूया. 1च धाव मिळते. जितका स्ट्राईक आकाशकडे राहील तेवढंच या संघाच्या हिताचं. कारण तो फ्रंटफुटला फार चांगला खेळतोय. चेंडूवर चांगला जातोय. हा 1 धाव. चांगला चेंडू. सुंदर चेंडू. यावेळी फलंदाजाला जागा देत नाही हात मोकळे करायला. दरम्यान पुढील चेंडू. गोलंदाज राऊंड विकेट मारा करतो. अप्रतिम अडवलाय. 1 धाव निश्चित. चांगला अडवलाय चेंडू. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या धावफलकावर दर्शवते ती फक्त 24. आता 20 धावा पाहिजेत 8 चेंडूंमध्ये. 8 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण. दरम्यान गोलंदाज राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज. 1 धाव. आता 7 चेंडू आणि 19 धावा. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील मार्गस्थ होतोय. प्रणित खेळतोय. टॅप परीचा फटका. 1च धाव. षटक पूर्ण होतंय. आता 6 चेंडू आणि हव्यात त्या बरोबर 18 धावा. 6-18चा सामना. छह गेंदों का खेल बाकी. 18 रनों की जरूरत. सहा चेंडू आणि 18 धावा. गोलंदाज आकाश. आकाश सिनियर, आकाश ज्युनियर असंच म्हणावं लागेल. आकाश घष्टे. हा अवांतर
चेंडू 6 चेंडू आणि 17 धावा. दरम्यान पुढील चेंडू. आता सेमीफायनलमध्ये कोण प्रवेश करेल या सामना झाल्यावर आपल्याला लगेच कळेल. विजयी संघ सेमीफायनलमध्ये एंट्री करेल एवढं नक्की. 2 सामने जिंकून दोन्ही संघांना हा करो या मरो पद्धतीचा सामना होता. परंतु आता गोलंदाजांच्या बाजूने सामना थोडासा चुकल्यासारखा वाटतोय. हा कुठला कुठे नो. फलंदाज आता स्वतःवर पछतावतोय. अब पछता के क्या फायदा जब चिड़िया चुभ गई. टिंब टिंब टिंब. हा बघा, हा सुद्धा तसा चेंडू. नो +1. दैव देतं आणि कर्म नेतं. तुम्हाला 3 संधी मिळाल्या होत्या. 6-14चा सामना. एक चौकार जर मगाशी आला असता तर सामना कुठल्या कुठे फिरला असता. परंतु हा फलंदाज त्याचा फायदा उठू शकतो आणि हा फटका आणि हा चौकार उठू शकतो. शब्द संपायच्या अगोदरच हा चौकार येतोय. काय जबरदस्त मॅच आहे. धावसंख्या धाबलकर दर्शवते ती 34 धावा. आता 10 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत ते 5 चेंडू 10 धावा. हा कडकडीत 2 धावा निश्चित. बघूया पंचाचा निर्णय काय राहतो तो. एक धाव घोषित केले पंचांनी. आता 4 चेंडू आणि 9 धावा. सर्वात जास्त दडपण टनाचं ओझं आहे ते गोलंदाजावर. कारण फलंदाज निर्धास्त आहे. त्याला कसंही करून धावा करायच्या आहेत. हा टॅपचा फटका आणि हा चौकार. काय जबरदस्त फलंदाजी. 3 चेंडू आणि आता हव्यात त्या बरोबर 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. अजूनही सामना इक्वल आहे. एक चेंडू सामन्याचं चित्र बदलेल. एक चौकार सामन्याचं चित्र बदलेल. अगर आपके पास 5 रुपये से 50 रुपये आहे तर ताबडतोब बेटिंग करा. आजूबाजूला काय होऊ शकतं. फुल टॉस आणि हा 2 धावा का बघूया पंचांचा निर्णय काय येतोय तो. 2 धावा. आता 2 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण आलंय. काय सामना आहे. वारंवार रंग बदलणारा, वारंवार अपेक्षांचं ओझं वाढवणारा, काय जबरदस्त चित्तथरारक लक्षवेधक हा सामना. पण जर टाळ्या मारायच्या असतील तर तो टोपी घातलेला फलंदाज आकाशसाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. जरा आकाशला चीरअप करूया. आकाश शेवटपर्यंत किल्ला लढवतोय. किती धावांवर खेळतोय ते आपण बघूया. आकाश 2 चेंडू 3 धावा. या गोलंदाजांना 18 धावा वाचवायच्या होत्या. 18. आता त्यांनी आतापर्यंत दिल्यात 15 धावा. हा चौकार आणि सामना विजयी ठरला. अभिनंदन अभिनंदन आकाश. काय जबरदस्त प्रात्यक्षिक फलंदाजीचं. 1 साइड मॅच चेंजर, गेम चेंजर आकाश. नाबाद 33 धावा, 33 नॉट आउट. काय जबरदस्त इनिंग साकारली या फलंदाजांनी. 44 धावांच्या खेळीमध्ये 33 धावांचे नाबाद खेळी आणि मॅन द मॅचचा पुरस्कार दिला.